जिच्यासाठी जीव ओवाळून टाकला ती संपर्कातही राहीना म्हणून सासुरे तालुका वासे येथे तिच्या घरासमोर येऊन चक्क पिस्तुलाने गेवराई तालुक्यातील विवाहित माजी उपसरपंच तरुणाने कारमध्ये स्वतःच्या डोक्यात गोळी मारून घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक आणि खळबळजनक घटना मंगळवारी उघडकीस आली। गोविंद जगन्नाथ बर्गे वय वर्ष 34 राहणार लुकामसला तालुका गेवराई जिल्हा बीड असं मयत तरुणाचं नाव आहे। ही घटना नेमकी कशामुळे घडली, घटनेचं खरं कारण काय आहे आणि ही घटना बाहेर कशी आली सविस्तर जाणून घेण्याचा प्रयत्न या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। दुष्कर्माचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देऊन पैशासाठी नर्तिका पूजा देवीदास गायकवाड वय वर्ष 29 राहणार सासुरे तालुका बार्शी जिल्हा सोलापूर हिने वारंवार तगादा लावल्याची तक्रार गोविंद यांचे मेहुणी लक्ष्मण जगन्नाथ चव्हाण राहणार नंदापूर जिल्हा जालना यांनी वैराग पोलिसात फिर्याद दिल्यानंतर तिच्यावरती गुन्हा दाखल झाला असून तिला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे। गोविंदाला लोकनाट्य कला केंद्रात कला पाहण्याची आवड होती। 1.5 वर्षापूर्वी थापडी तांडा कला केंद्रामध्ये पूजा नर्तिकेसोबत त्याची ओळख झाली। हळूहळू तिचा प्रवास जसा पारगाव कला केंद्राकडे वळाला तसे त्याच्यातील मैत्रीचे संबंध प्रेमामध्ये फुलल्याचे सांगण्यात येते। सोन्याच्या दागिन्यासह सुमारे 2.25 लाख रुपयाचा मोबाईल देखील नर्तकीला भेट दिला होता। अलीकडे तिने गोविंदची संपर्क तोडल्यामुळे तो नैराश्यामध्ये होता। अनेकदा संपर्क साधण्याचा तो प्रयत्न करत असे, मात्र पूजा प्रतिसाद देत नव्हती। गोविंद हा सासुरे येथे सोमवारी मध्यरात्री आलेला होता। मंगळवारी कारमध्ये स्टीअरिंगवर मृत अवस्थेमध्ये तो आढळला। ओळखीचा फायदा घेऊन प्रेम संबंध ठेवून वेळोवेळी पैसे सोने लुबाडले। दिलेल्या पैशातून मावशी व नातेवाईकांच्या नावावर प्लॉट जमीन घेतली, तरीही भावाच्या नावावरती 5 एकर शेती करावी किंवा गेवराई मधील नवीन घर माझ्या नावावर कर, नाहीतर तुझ्यावरती दुष्कर्माचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देऊन पैशासाठी नर्तिका पूजा देवीदास गायकवाड वय वर्ष 29 राहणार सासुरे तालुका बार्शी जिल्हा सोलापूर हिने वारंवार तगादा लावला। त्यामुळेच गोविंदने आत्महत्या केल्याची तक्रार पोलिसांमध्ये देण्यात आली आहे। येथील शीतल करंडे यांनी वैराग पोलिसांना गायकवाड यांच्या घरासमोर कारमध्ये एक तरुण मृत अवस्थेत आढळून आला असून एक पिस्तूल देखील कारमध्ये दिसते अशी माहिती दिली। वैराग पोलिसांनी घटनेचं गांभीर्य ओळखून तात्काळ घटनास्थळ गाठले। याबाबत सखोल चौकशी करताच तो नर्तकीस भेटण्यासाठी आल्याचे हे स्पष्ट झाले। याला नर्तकीच्या भावानेही दुजोरा दिला होता। पोलिसांनी गाडी जवळ जाऊन पाहिले असता गाडी लॉक होती। यासाठी पोलिसांनी त्यांच्या नातेवाईकांशी संपर्क साधून दुसरी चावी मागून गाडीचे लॉक काढले, तेव्हा गाडीमध्ये परदेशी बनावटी एक पिस्तूल आणि पुंगळी आढळून आली। या पिस्तुलीने गोळी मारून घेत गोविंदने आत्महत्या केली असावी असा अंदाज उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक सायकर यांनी व्यक्त केला आहे। गाडीमध्ये ड्रायव्हर सीटवर गोविंद मृत अवस्थेत आढळला। गोळी गोविंदच्या उजव्या कपाळातून डाव्या बाजूने बाहेर पडली असे देखील सोद बार्शी उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक सायकर यांनी सांगितले। गोविंद विवाहित होता। त्याला इयत्ता 9वी शिकणारी एक मुलगी असून इयत्ता 6वी मध्ये शिकणारा मुलगा देखील आहे। गोविंदच्या मृत्यूमुळे कुटुंबावरती शोककळा पसरली असून या निरागस मुलांचा आधारवड हरपला आहे। स्थानिक राजकारणासह व्यावसायिक प्रगतीमध्ये धीरगंभीर असणाऱ्या गोविंदने टोकाचा निर्णय घ्यायला नको होता। घरच्यांचा, आमचा आणि लहान मुलांचा विचार करायला हवा होता। त्याने बांधलेल्या घराची वास्तुशांती केली जाणार होती अशी माहिती त्याचे मोठे भाऊ गणेश बर्गे यांनी दिली आहे। घटना घडण्यापूर्वी सोमवारी मध्यरात्री 10च्या सुमारास गोविंदच्या 2 मित्रांनी ग्रुप कॉलिंग करून रात्री प्रवास करू नकोस, नाद सोड अशी माहिती देखील त्याला दिली होती। मात्र गोविंदने कोणाचेही ऐकले नाही। मंगळवारी सकाळी मित्रांना मृतदेह सापडल्याची घटना कळाली, त्यामुळे मित्रांना देखील मोठा धक्का बसला असून ते देखील तात्काळ घटनास्थळी हजर झाले होते। पोलिसांनी पुरावे गोळा केले असून ते तपासणीसाठी सोलापूरच्या फॉरेन्सिक लॅब मध्ये नमुने प्रयोगशाळेकडे पाठवले आहेत। विदेशी बनावटीचे पिस्तूल देखील जप्त करण्यात आले असून यातून एक गोळी फायर करण्यात आल्याचे समोर आले आहे। बाकी मॅगझिन खालीच होते। पोलीस अधिक तपास करत आहेत। मात्र या घटनेनं संपूर्ण महाराष्ट्र हादरलाय। या घटनेनंतर मोठ्या चर्चेला उधाण आलेलं आहे। ही घटना अतिशय धक्कादायक आणि गंभीर असल्याचं देखील सांगितलं जात आहे। संपूर्ण गेवराईमध्ये शोककळा पसरलेली आहे। या घटनेबद्दल आपल्याला काय वाटतंय आमच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की व्यक्त व्हा। असेच नवनवीन व्हिडिओ आणि ताजे अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला शेअर, लाईक, सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।